दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह राहत जेनझीसाठी व्हिडिओ करणं सुरू केलं आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा जेनझीशी संवादाची साथ घातली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जेन झी आणि जेन अल्फा यांच्याशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमामध्ये देशातील 100हून अधिक शहरातले 15 ते 19 या वयोगटातील सुमारे 2000 शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत। त्यामुळे संघ नवीन पिढीसोबत संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचं यातनं दिसतंय। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देत आहेत। वेदांत, एकंदरीतच आंदोलनाचा परिणाम राजकीय आणि त्याचबरोबर निमराजकीय पटलांवरती सुद्धा होताना दिसतोय। या सगळ्या नवीन संवाद सभेबद्दल काय सांगशील? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, ज्यामध्ये तरुण लोकशाही, नेतृत्व, राष्ट्र उभारणी यासारख्या विषयांवर चर्चा करतो, या विषयांना आकार देताना पाहायला मिळतो आणि त्यामध्येच RSS सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा आता या विषयांवर तरुणांशी संवाद साधणार आहेत। 6 ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामध्ये जनरेशन जी म्हणजे जेन झी, त्यासोबतच जेन अल्फा हे सर्व म्हणजे साधारणपणे वयोगट आपण बघितला तर 15 ते 19 वयोगटातील हायस्कूल शाळेमध्ये असणारे हे सगळे विद्यार्थी हे या संवादामध्ये सहभागी होणार आहेत आणि साधारणपणे जी माहिती घेतली त्यामध्ये भारतातील 100हून अधिक शहरातील 200हून अधिक विद्यार्थी एकाच वेळी या सगळ्या संवादामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। जसं मी सांगितलं, यांचं सगळ्यांचं वयोगट हे 15 ते 19 वर्ष असणार आहे आणि मुंबईमध्ये नीता मुंगेश अंबानी सांस्कृतिक केंद्र इथे हा जनरेशन झी आणि जनरेशन अल्फाचा हा कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत। आपण बघितलं तर ज्या प्रकारे मागील काही दिवसांपासून एक तरुणांची मूव्हमेंट सुरू आहे आणि याच तरुणांच्या मूव्हमेंट नंतर तरुण ज्या प्रकारे विविध विषयांवर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्येच मोहन भागवत हे या तरुणांशी संवाद साधणार आहेत, तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत। जसं मी आधी सांगितलं की लोकशाही असेल, नेतृत्व असेल, राष्ट्र उभारणी असेल, या सगळ्याच विषयावर तरुण उघडपणे बोलतात आणि याबाबत जेव्हा हा 6 ऑगस्टला कार्यक्रम होणार आहे तेव्हा मोहन भागवत हे या सगळ्या विद्यार्थ्यांशी काय संवाद साधतात, कारण 15 ते 19 वयोगटातील हे सगळे विद्यार्थी असणार आहेत आणि आपण जर बघितलं तर इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स यांचा हा 15वा वर्धापन दिन आहे आणि याच कार्यक्रमानिमित्त मोहन भागवत हे मुंबईत असतील आणि 6 ऑगस्टला जेन झी आणि जेन अल्फा या गटातील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील। वेदांत, एकंदरीत जर बघितलं तर सीजेपीच्या आंदोलनानंतर तरुणाईच्या भाषेवरती खूप मोठ्या प्रमाणावरती बोट ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यावरती टीकाही झालेली होती। आता हा जो संवाद असेल त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीचे विषय सुद्धा ॲड्रेस केले जातील का? संस्कृती, संस्कार या अनुषंगाने सुद्धा चर्चा होईल का? काय माहिती आहे? नाही, याबद्दल अधिकृतरित्या माहिती मिळाली नाही, मात्र तरुणांचं लोकशाहीबद्दलचं म्हणणं काय आहे किंवा राष्ट्र उभारणीबद्दलचं म्हणणं काय आहे आणि एक प्रकारे एक दिशा देण्याचं काम RSS कडनं केलं जाईल आणि त्यामुळे जेव्हा सरसंघचालक मोहन भागवत या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील तेव्हा त्यांचं म्हणणं तर जाणून घेतलंच जाईल। त्याशिवाय राष्ट्र उभारणीसाठी म्हणजे आतापर्यंत संघाने जे काम केलेलं आहे त्यामुळे ज्या प्रकारे राष्ट्र उभारणी त्यासोबत लोकशाही या सगळ्या विषयावर विस्तृतपणे चर्चा होणार आहे आणि फक्त मुंबईच नाही तर 100 शहरातनं, देशातल्या 100 शहरातनं 2000 विद्यार्थी एकत्र येणार आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांचं म्हणणं सुद्धा जाणून घेऊन तरुणाईचं म्हणणं या सगळ्या बाबतीमध्ये काय आहे, लोकशाहीबद्दल, राष्ट्र उभारणीबद्दल आणि त्याच अनुषंगाने संवाद होईल असं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आणि भागवतांच्या या जेन झी संवादावरती युवा नेते रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंनी मात्र टोला लगावलाय, पाहूयात। मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा। बिहारमध्ये भाजपचे जे देशाचे अध्यक्ष ज्या मतदारसंघामधून येतात त्याच मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आता हरत चाललेला आहे आणि PK प्रशांत किशोर हे कदाचित जिंकतील असं कुठेतरी वाटतं। त्यामुळे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल। मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे। हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता
तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनझीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे. एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रगची चिटकू. हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे. ते जेनझी विसरणार नाही.